नमस्कार मंडळी, आज ही आपली पहिली लॉंग व्हिडिओ आहे। आपण बनवणार आहोत मटन पुलाव। सर्वात पहिला मटणाला स्वच्छ धुवून घेणे, त्याच्यात हळद मीठ आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता घ्या 3 वाटी राईस, कारण मटन आपण अर्धा किलो घेतलं आहे। आपल्याला राईस अर्धा तास भिजत ठेवायचा आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर मग मी ही सगळी कटिंग करून घेतली आहे। मग एक टोप घेतलं, त्याच्यात तेल घातलं, जिरं टाकलं, गरम मसाला, कांदा थोडंसं परतून घेतलं लालसर होईपर्यंत। मग अद्रक लसूणची पेस्ट घातली, परत एकजीव करून घेतलं, टोमॅटो घातले, परतून घेतले। धने पावडर, घरगुती लाल तिखट, बिर्याणी मसाला, मटन मसाला सगळं परतून घेतलं। पुदिना, दही, मग सगळं मिसळून घ्यायचं। छान तेल सुटले पहा। मटण शिजलेलं आहे। मटण शिजवून घेतलेलं पाणी बाजूला ठेवलं आहे। असं सगळं एकत्र परतून घ्यायचं। राहिलेलं पाणी त्याच्यात मटणाचं थोडंसं घालायचं। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। मग परत झाकण उघडून पहा। आहा, बघा कसा रंग आलाय। खमंग सुगंध घरभर पसरला आहे। मग त्यात आपण राहिलेलं पाणी ओतून घ्यायचं। एक उकळ येऊन द्यायची, त्यात लिंबाचा रस घातलाय, चवीनुसार मीठ घालणे, एकदा हलवून तांदूळ सोडायचे। पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। आता हे झाकण लावून ठेवूयात। दुसरीकडे मी तवा ठेवलाय। आता आपण दम लावूयात। अशा प्रकारे बघा दम लावून घ्या एक 20 मिनिटासाठी। 20 मिनिटानंतर बघा कशी वाफ यायला लागली। याचा अर्थ आहे का आपलं राईस पूर्ण तयार झालं आहे। हे पहा मंडळी, परत एकदा एकजीव करून घेते। वरून पुदिना कोथिंबीर घातली। मटण पुलाव रेडी आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा। धन्यवाद।